वंदे मातरम. सप्रेम नमस्कार. मी संजय झेंडे. द ॲक्युरेसी इन्साइट या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत. मित्रांनो, टाटा समूहाचा पुढचा अध्यक्ष कोण होणार आहे हा प्रश्न सध्या उद्योग विश्वात आणि माध्यमांमध्ये चर्चेचा मोठा झालेला आहे, मोठा विषय झाला. पण मला वाटतं यापेक्षा एक खूप मोठा आणि खरा प्रश्न आपण विचारायला हवा की पुढील दशकात भारताची औद्योगिक क्षमता कोणत्या क्षेत्रात उभी करायची आहे आणि त्या प्रवासात टाटा समूहाची भूमिका काय असणार आहे. कारण व्यक्ती बदलते पण संस्था टिकते आणि टाटा समूहाची खरी ताकद कदाचित याच मूल्याधिष्ठित रचनेत आणि संस्थेच्या दीर्घकालीन प्रक्रियेमध्ये आहे. आता थोडा एक मागोवा. एन चंद्रशेखरन 2017 पासून टाटा सन्सचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर्स, इलेक्ट्रिक वाहनं, विमान वाहतूक आणि डिजिटल व्यवसाय यासारख्या भविष्यवेधी क्षेत्रांमध्ये मोठी आणि धाडसी पावलं टाकली. आता मात्र त्यांच्या पुढील कार्यकाळाबाबत गेल्या काही महिन्यांपासून अनिश्चितता होती आणि 12 ऑगस्ट 2026 रोजी परिस्थितीने एक नवीन वळण घेतले. प्राप्त वृत्तानुसार एन चंद्रशेखरन यांनी फेब्रुवारी 27 मध्ये त्यांच्या सद्य कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा अध्यक्षपदासाठी स्वतः उपलब्ध न राहण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे आता प्रश्न फक्त चंद्रशेखरन राहणार की जाणार इतकाच राहिलेला नाही. आता खरा प्रश्न आहे, चंद्रशेखरन यांच्यानंतर टाटा समूहाची दिशा कोण ठरवणार. 18 ऑगस्टची एजीएम आणि त्या पलीकडचा प्रश्न, 18 ऑगस्टला टाटा सन्स ची महत्वाची एजीएम होणार आहे. या बैठकीकडे संपूर्ण कॉर्पोरेट जगताचे लक्ष लागले. पण एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात घेतली पाहिजे, 18 ऑगस्टची बैठक म्हणजे टाटा समूहाच्या संपूर्ण भविष्याचा अंतिम निर्णय ठरेलच असे नाही. कारण उत्तराधिकारी ही एका दिवसाची घटना नाही, तर ती एक संस्थात्मक प्रक्रिया आहे. टाटा ट्रस्टकडे टाटा सन्स मध्ये मोठी मालकी हिस्सा आहे आणि पुढील अध्यक्षाच्या निवडीची प्रक्रिया ही संस्थात्मक पातळीवर पार पडणे अपेक्षित आहे. म्हणून एजीएम मध्ये काही घडले, निर्णय झाला किंवा निर्णय पुढे ढकलला किंवा नेतृत्व बदलाची प्रक्रिया अधिक स्पष्ट झाली, तरी खरा प्रश्न त्यानंतर सुरू होतो, पुढचा अध्यक्ष कोण. आता साहजिकच चर्चा सुरू आहे पुढचा अध्यक्ष कोण असणार. तर टाटा समूहातील एखादी अनुभवी व्यावसायिक असेल की एखादा विद्यमान यशस्वी सीईओ, बाहेरून आणलेला कोणी दिग्गज कॉर्पोरेट नेता किंवा टाटा कुटुंबाशी संबंधित कोणीही व्यक्ती. पण इथे एक महत्वाची खबरदारी घेतली पाहिजे. अधिकृत घोषणा किंवा निवड होण्यापूर्वी कोणत्याही एका नावाला अंतिम उमेदवार समजणे योग्य ठरणार नाही. कारण टाटा समूहासाठी हा केवळ एका खुर्चीचा किंवा व्यक्तीचा प्रश्न नाहीये मित्रांनो. हा प्रश्न आहे टाटा समूहाला पुढील 10 वर्षात नेमके कुठे घेऊन जायचंय आणि म्हणूनच खरी कसोटी येतच आहे. मित्रांनो, जमशेदजी टाटा यांनी भारताच्या औद्योगिक विकासाची पायाभरणी केली. JRD टाटा यांनी उद्योग, विमान वाहतूक आणि संशोधनाला नवीन राष्ट्रीय दिशा दिली. रतन टाटा यांनी जागतिक अधिग्रहणांच्या माध्यमातून टाटा समूहाला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून दिली. आणि एन चंद्रशेखरन यांच्या काळात टाटा समूहाने सेमीकंडक्टर्स, इलेक्ट्रॉनिक्स, EV, डिजिटल आणि एव्हिएशन यासारख्या नव्या युगातील क्षेत्रातील मोठी गुंतवणूक केली. म्हणजे काळानुरूप व्यक्ती बदलत गेल्या, पण प्रत्येक टप्प्यावर एकच मूलभूत प्रश्न कायम राहिला, भारताच्या भविष्यासाठी पुढचा मोठा उद्योग कोणता असणार आहे. पुढील दशकातील टाटा समूहाची खरी परीक्षा कोणती असेल. मित्रांनो, माझ्या मते पुढील टाटा अध्यक्षांसमोर जे काही येतील सर्वात मोठी परीक्षा ही उत्तराधिकाऱ्याची असणार नाही, तर भविष्यातील औद्योगिक भारताची अचूक दिशा ठरवण्याची असेल. उदाहरणार्थ, भारत सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये कितपत आघाडी घेऊ शकतो, इलेक्ट्रॉनिक्स मोबॅबिलिटी भारताची जागतिक क्षमता किती प्रभावीपणे वाढवता येईल, AI कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये भारताला किती मजबूत करता येईल, एव्हिएशन क्षेत्रात एअर इंडियाला जागतिक स्तरावर किती स्पर्धाक्षम बनवता येईल आणि रिन्युएबल एनर्जी व क्लीन टेक्नॉलॉजीमध्ये टाटा समूह काय क्रांती घडवून आणू शकतो. आणि या सगळ्यांपेक्षाही महत्वाचे, या प्रचंड गुंतवणुकीतून केवळ नफा नव्हे तर दीर्घकालीन सामाजिक आणि आर्थिक मूल्य, लॉंग टर्म व्हॅल्यू कसे निर्माण करायचे, हेच पुढील अध्यक्षांची खरी अग्निपरीक्षा असेल. वारसदार की व्यावसायिक नेता, या संपूर्ण प्रवासात टाटा समूहाची पुढील धुरा कुणाकडे जावी, कुटुंबातील व्यक्तीकडे की अनुभवी व्यावसायिक व्यवस्थापकाकडे. माझ्या मते याचं उत्तर सोपं आहे.
कुटुंब किंवा बाहेरचा व्यक्ती यापेक्षा गुणवत्ता आणि निष्ठा सर्वात महत्वाचे. कारण टाटा समूहाचे ऐतिहासिक वैशिष्ट्य असे आहे, येथे व्यक्तीपेक्षा संस्था नेहमीच मोठी असते आणि ही पवित्र परंपरा कायम ठेवायची असेल तर उत्तराधिकार प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, गुणवत्ता आधारित आणि संस्थात्मक असणे गरजेचे आहे. जसं पूर्वी एक प्रसिद्ध निवेदक हरीश भीमानी यांनी एका कार्यक्रमात एक सुंदर उद्गार काढलं होतं. ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये टाटा या शब्दाचा अर्थ विश्वासार्हता, विश्वसनीयता आणि नैतिकतेने केलेला व्यवसाय असायला हवा. आणि टाटा समूहातील अनेक कंपन्यांनी जसं टाटा सन्स 1868, इंडियन हॉटेल्स 1903, टाटा स्टील 1907, टाटा पॉवर 1910, 100हून अधिक वर्षाचा हा वारसा जपला आहे. त्यामुळे पुढचा अध्यक्ष निवडताना फक्त तो किती मोठा सीईओ आहे हे बघून चालणार नाही, तर या मूल्यांना पुढे नेऊन तो किती नेऊ शकतो, किती क्षमता त्याच्यात आहे हे आपल्याला बघावं लागेल. म्हणून मित्रांनो, 18 ऑगस्टच्या बैठकीत नेमके काय होते याकडे जगाचे डोळे लागलेले आहेतच, पण आपण त्या पलीकडचा विचार करायला हवा. कारण उद्या कोणताही निर्णय झाला तर टाटा समूहासमोरचे मूलभूत प्रश्न बदलणार नाहीये. पुढील दशकात कोणत्या उद्योगांमध्ये भारताची खरी ताकद उभी करायची, भारतीय तंत्रज्ञानाला जागतिक पटलावर कसे झळकवायचे आणि व्यवसाय करताना टाटा समूहाची सर्वोच्च मूल्य व्यवस्था कशी जपायची हे प्रश्न राहणार आहेत. जमशेदजींनी सुरुवात केली, TRDनी विस्तार केला, रतन टाटांनी जगाला जिंकले आणि चंद्रशेखरन यांनी समूहाला नव्या तंत्रज्ञानाकडे वळवले. आता पुढचा अध्यक्ष जो कोणी लिहील तो भारताच्या भविष्यासाठी काय निर्माण करतो यावर त्याचे यश ठरेल. म्हणून शेवटी मला असे वाटते, पुढचा अध्यक्ष कोण यापेक्षा पुढील दशकात भारताची औद्योगिक ताकद कुठे उभी करायची हा प्रश्न अधिक मोठा आहे. मित्रांनो, नवीन चंद्राचा शोध घेताना टाटा समूह आपली मूल्ये, परंपरा आणि सामाजिक बांधिलकी अशीच टिकवून ठेवेल यात शंका नाही. मित्रांनो, आपल्याला काय वाटतं, टाटा समूहाचा पुढचा अध्यक्ष कोण असावा? कुटुंबातील सदस्याकडे नेतृत्व जावे की अनुभवी व्यावसायिक व्यवस्थापकाकडे? आणि त्याहून महत्वाचे, पुढील दशकात टाटा समूहाने कोणत्या उद्योगावर सर्वाधिक लक्ष केंद्रित करावे? आपले बहुमूल्य मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपलं हे जे चॅनल आहे एक्युरेस इन्साइट हे सबस्क्राईब करा. आपण टाटा उद्योग समूहावर एकूण 3 असे दीर्घ भाग बनवलेले आहेत, ते आपल्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी पण ते आपण पाहावेत आणि ते व्हिडिओ आवडले असेल तर जास्तीत जास्त शेअर करावे. मित्रांनो, जाता जाता फक्त मी आपल्याला एक सांगतो, एक चांगलं पुस्तक टाटा समूहाचं माहिती देणार आलेलं आहे. हे पुस्तक जे आहे लिहिलेलं आहे डॉन डुंगाजी. ते टाटा समूहामध्ये दीर्घकाळ सेवेत होते. त्यांनी हे पुस्तक लिहिलं. त्याचं मराठी भाषांतर पत्रकार आहेत बहुतेक रवींद्र मांजरेकर यांनी केलेलं आहे. हे पुस्तक तुम्ही अवश्य मिळवा, वाचा. अतिशय समृद्ध अशी आपल्याला या निमित्ताने समजते. जय हिंद.